आपल्या सर्वांच्या जोरावर मोठे मोठे मंडळी म्हणणारे आज काँग्रेसला सोडून गेल्यानंतर सुद्धा तुमच्या सर्वांच्या जोरावर, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर, मतदारांच्या जोरावर आज आहे जिल्ह्यातली काँग्रेस। आज काँग्रेस सोबतच मतदार असेल, कार्यकर्ता असेल, भक्कमपणाने उभा आहे हे दाखवून देण्याचं काम। आणि चिखलीकरांनी अशोक चव्हाण एक झाल्यानंतर आता वाटलं की आता या जिल्ह्यामध्ये काय काँग्रेस राहतेच की नाही असं वाटलं, पण आपण सर्व 72 मतदारांनी निश्चितपणाने वसंतरावजी चव्हाण साहेबांना पण ताकदीने निवडून दिलं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस शाबूत आहे हे दाखवून देण्याचं काम आपण मागच्या काळामध्ये केलं। एवढंच नाही, जेव्हा जेव्हा अमित शहा या जिल्ह्यामध्ये येतात, जेव्हा जेव्हा अमित शहा या जिल्ह्यामध्ये 2 वेळेस येऊन गेले मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये, पहिल्या वेळेस आले इथं वसंतरावजी चव्हाण साहेब निवडून आले, पुन्हा आले नरसीला, अजून बंडू चव्हाण निवडून आले। ते जवळजवळ अक्षकुनी पायाचा माणूस आहे, ते येईल आता भाजप घरी जाईल। आपण म्हणतो आपला झेंडा काँग्रेसचा या महापालिकेवर असेल, जिल्हा परिषदेवर असेल, प्रत्येक पंचायत समिती नगरपालिकेवर तुमच्या सर्वांच्या विश्वासावर, तुमच्या सर्वांच्या जोरावर। मोहन जोशी साहेब आता दादा थोडस मुलाखत द्यायला गेले, पण तुम्हाला मी विश्वास देऊ इच्छितो या जिल्ह्यातली काँग्रेस भक्कमपणाने उभी आहे। आमच्याबद्दल सुद्धा सांगतात, माधवराव जवळकर तर गेले 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 म्हणून सांगितलं, बघा आले 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 बघा, मजा बदलली, बरेचशा अफवा करतात, हनुमान तर त्याचाच होय म्हणून सांगतात। अरे मी पक्का तुमचा आहो, मी जनतेमधला आहे, मी लोकांमधला आहे, तुमचा आहे, काँग्रेसचा एक पाईप म्हणून मला काम करायचं म्हणून मी आज अशोक चव्हाणची साथ सोडून मी तुमच्यासोबत राहिलेला आणि अजून या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या विश्वासावर 100% आपल्याला हे काम अजून पुढच्या काळामध्ये करायचं आहे। आणि आपल्याला ईश्वरराव भोसीकर असेल त्यांनी जाईल म्हणून सांगितलं, कोणीही माजी आमदार जाणार नाही, कोणताही काँग्रेसचा कार्यकर्ता आता इथून पुढे जाणार नाही। जे काही ढिल्ले पक्के काय होते ते गेले, बी टीम म्हणायची तेच बी टीम केली पळून, आता हे टीम 1 नंबरची टीम आता आमची राहिलेली आहे। नंबर 1 ची टीम तुमच्या विश्वासावर तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की या जिल्ह्यातली काँग्रेस भक्कमपणाने बदल करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि शेतकऱ्याची रॅली काढण्याचं कारण एकच आहे की या सरकारनं शेतकऱ्यावर भरपूर अन्याय केलेला आहे, म्हणून जवानांच्या सोबत शेतकऱ्याची सुद्धा रॅली करण्याचा मानस आम्ही केलेला आहे। आणि मला निश्चितपणाने खात्री आहे सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातली काँग्रेस मजबूतीने राहील। या जिल्ह्यामधली काँग्रेस आपले रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज निश्चितपणाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने आपल्याला उभा टाकायचा आहे। आपल्यामध्ये गट नाही, तट नाही, कोणी नाही, एकच छत्री आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता दादा, जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण, देश पातळीवर आपले राहुलजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, यांच्या सोबत आपल्या सर्वांना सोबत राहायच्या, शहरामध्ये सत्तारबाई असतील की आम्ही असं जिल्ह्याची मजबूतपणाने काँग्रेस म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने राहू, एवढंच आपल्याला आपल्याला सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय माधवराव पाटील जवळकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं।